मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, काल परवापासून सामना या मुखपत्राचे संपादक खासदार संजय राऊत यांनी आपल्या स्वतःच्या वृत्तपत्रात किंवा ज्या पक्षाचे ते नेते आहेत, संवाददाते आहेत, त्यांनी आपल्या त्या सामना वृत्तपत्रातूनच आपल्या नेत्यांची उणीधुणी काढली. अर्थात उणीधुणी नाही, ती वस्तुस्थिती आहे. त्याला अनेक लोक उणीधुणी म्हणतील किंवा हे संजय राऊतांना शोभलं नाही, संजय राऊत ज्या ताटात खातात त्या ताटात शेत करतात असंही काही म्हणलं जाईल, किंवा संजय राऊत खाल्ल्या मिठाला जागलेले नाहीत वगैरे 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 विशेषणं संजय राऊतांना आता आगामी काळात लागतील. पण मंडळी, मला संजय राऊतांमधला पत्रकार जागृत झाल्याचं या निमित्तानं दिसून आलं. खरं म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये पत्रकार आणि राजकारणी यांचं विळ्या भोपड्याचं वैर असते, किंवा ते विळ्या भोपड्याचं वैर जरी असलं तरी ते एक सख्य आहे. आणि याच्यातून पत्रकार हा कायमस्वरूपी टीकाकार असतो. तो त्याच्या लेखणीतून, वाणीतून, वर्तनातून बऱ्याच वेळा सत्तारूढ पक्षावर किंवा आपल्या नेत्यावर सुद्धा टीका करतो. आणि या टीकेतून त्याला नेमकं संबंधिताचं कुठं चुकते, तो चुकते आहे हे त्याला सांगायचं असते. अलीकडे राजकारणामध्ये राजकारण्यांना असं वाटते की आपण जे काही करतो ते तंतोतंत बरोबर आहे, त्यामुळे आपण पूर्ण शिकून आलेलो आहोत, सवरून आलेलो आहोत, आणि त्यामुळे आमची कुठे चुकच होत नाही असं अलीकडच्या अनेक राजकारण्यांना वाटते. त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघा भावांना तर खूपच वाटते आपलं कुठंच चुकत नाही, आपण जे काही करतो, वागतो, बोलतो किंवा जे काही आपला प्रचार आणि पक्षाचं काम आहे ते अगदी बरोबर आहे असं या दोघंही भावंडांना वाटते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान दोन ठाकरे एकत्र आले आणि ठाकरे बँड आता मुंबईमध्ये अव्वल राहील अशा पद्धतीच्या वल्गना अनेक दिवस चालल्या. आणि त्याच्यातून दोन ठाकरे एकत्र आले, ते एका ठिकाणी आले, घरी बसले, भेटीगाठी झाल्या, जेवणं झाले, त्यांची पत्नी यांना भेटली, यांची पत्नी त्यांना मिळाली वगैरे भेटीगाठी झाल्या. कित्येक दिवसाच्या भेटीगाठी नव्हत्या त्या झाल्या. आणि त्याच्यातून माध्यमांच्या काही प्रतिनिधी असं उचलल्या गेलं की आता मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड एकत्र आले, दोघं बंधू एकत्र आले, आणि दोन बंधू एकत्र आले म्हणजे आता इतर कुठल्याही राजकीय पक्षात तिथं ठिकाणा लागणार नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्यात गेलं. आणि त्याच्यातच कदाचित हे दोघंही भाऊ मशगूल राहिले. आणि मशगूल राहिल्यानंतर आपण आपल्या पद्धतीनं आता मुंबईमध्ये संपूर्णतः आता राजकारण करू आणि मुंबई ताब्यात घेऊ अशा पद्धतीच्या तोऱ्यात आणि थाटात आलेले ठाकरे बंधू यांना जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा आपण किती पाण्यात आहोत हे दिसून आलं. आणि या पराभवाची मीमांसा ठिकठिकाणी वेगवेगळी करत असताना खुद्द संजय राऊतांनीच याची मीमांसा केलेली आहे. खरं म्हणजे पक्षनेते किंवा ज्यांच्या नावावर हा पक्ष चालतो, शिवसेना, बाळासाहेबांचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नावावर चालतो, यांनी खऱ्या अर्थानं आपलं आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं. आणि आपण मुंबई महापालिकेमध्ये आपला पराभव किंवा आपला महापौर का होऊ शकला नाही याचं विश्लेषण स्वतःहून पत्रकार परिषदेत घेऊन करायला पाहिजे होतं. परंतु तसं विश्लेषण कधीच ठाकरे बंधू करत नाहीत. आपलं कुठंच चुकत नाही, आपण जे करतो ते बरोबर आहे. आणि मग आरोप जर करायचाच आहे तर तिकडे खूप पैशाचा वापर झाला, अमुक झालं, टमुक झालं, साम दाम दंडभेद आदी नीतीचा भाजपाने वापर केला आणि म्हणून त्यांच्या पक्षाचा किंवा त्यांचे नेते, त्यांचे नगरसेवक निवडून आले असा डांगोरा पिटला जातो. खरं म्हणजे मंडळी, निवडणुकीच्या त्या धामाधुमीत त्या काळात राज्यामध्ये जेव्हा ह्या महापालिकेच्या नगरपालिका निवडणुका झाल्या त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 35 लगातार अशा 35 जाहीर सभाचं नियोजन केलं होतं. आणि आपले असलेले स्टार प्रचारक यांच्याकडे सुद्धा त्यांनी विविध भागाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले बिनीचे शिलेदार त्यांनी पाठवले होते. आणि त्यासाठी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा जेवढी करता येईल तेवढं करण्याचं काम त्यांनी त्याच्याकडून करून घेतलं. अगदी स्थानिक कार्यकर्त्यापासून तर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि जवळच्या सर्व सवंगड्यांना हे खऱ्या अर्थानं त्यावेळी त्यांनी कामाला लावलं. आणि त्यांच्या त्या प्रयत्नातून निश्चितच राज्यभर महापालिका आणि नगरपालिकामध्ये जे यश मिळालं हे त्याचं फलित आहे.
आता त्यामध्ये बोलल्या जात की पैसा वाटला वगैरे केलं, अमुक केलं ढमुक केलं आणि त्याच्यामुळे आमचा पराभव झाला. काही पक्षांतरं झाली, काही पक्षातली लोकं त्यांनी फोडली. राजकारणात मंडळी ह्या सर्व गोष्टी क्षम्य आहेत. त्यांनी केलं, तुम्हाला करायला काय हरकत होती? तुमच्याकडे कुठे पैसा कमी होता? तुमच्याकडे फोडाफोडीसाठी कुठे बळ नव्हतं का? किंवा तुमच्या पक्षामध्ये लोक घेता आले नसते का? त्यांनी जे काही प्रलोभन दिलं असेल ते तुम्हाला देता आलं नसतं का? ह्या सर्व गोष्टी आता त्याज्य आहेत. त्यामुळे एकंदरीत संजय राऊतांनी जे काही काल आपल्या सामन्यामधून जे आपलं मत व्यक्त केलं त्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी विरोधकांना किंवा सत्तारूढ पक्ष आणि विरोधक यांच्यामध्ये काय फरक असते आणि ते कसं असलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. विरोधकांचा पराभव फक्त सत्ताधाऱ्यामुळे नाही तर संघटना आणि तयारीतील कमतरतेमुळे झाला. सोबतच मोठे नेते मैदानात उतरले नाहीत. अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बाबतीत त्यांना सांगायचं आहे. त्यामुळे जोरदार प्रचार केला असता तर निकाल वेगळे लागले असते असंही राऊतांना सांगायचं आहे. पैशाचा वापर, पक्षांतर आणि मजबूत यंत्रणा यामुळे सत्ताधाऱ्यांना फायदा झाला हे राऊतांना आता समजलं आणि हे त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या निमित्तानं सांगितलं. विरोधकांनी आत्मपरीक्षण करून अधिक आक्रमक राजकीय लढाईची तयारी करावी असा स्पष्ट संदेशसुद्धा या ठिकाणी दिला. आणि तलवार भिडवणारं नेतृत्व पुढील राजकारणात निर्णायक ठरेल हे सांगायचं सुद्धा ते विसरलेले नाही. मंडळी, खरं म्हणजे मी तर हेच म्हणेन की संजय राऊतांमधला पत्रकार जिवंत झाला आणि त्यांनी आपली पत्रकारिता जे कित्येक वर्षापासून ते सामनाचं वृत्तपत्र आपलं चालवतात आणि यातून त्यांनी आपलं जे काही पत्रकारिता करतात, दिवसभर सकाळी उठल्या जे काही त्यांचं संभाषण चालते आणि त्याच्यावर दिवसभर बरेच चॅनल चालतात. त्यामुळे एक तगडा पत्रकार, एक जागरूक पत्रकार हा संजय राऊतांमधला जागृत झाला आणि त्यांनी आपल्या नेत्यालासुद्धा त्यांची जागा दाखवली. माझ्या उत्तम माहितीप्रमाणे जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतसुद्धा संजय राऊतांनी अशाच पद्धतीचं एक वक्तव्य करून त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनासुद्धा त्यांच्यामध्ये संपादकीय किंवा आपण संपादक आहोत हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत संजय राऊत यांनी जे काही बोललं ते खरंच राज्यातल्या विरोधी पक्षांसाठी अत्यंत एक जालीम लोशन आहे आणि त्याचा उपयोग आगामी काळात जर यांनी केला तर निश्चितच काही अंशी राज्यामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात राहील. नाहीतर काँग्रेस संपली, राष्ट्रवादी संपल्यागत आहे, शिंदे सेनेनी बऱ्याच ठिकाणी उतार म्हणजे बऱ्याच ठिकाणी पानिपत होत आहे आणि त्यात हा जो ब्रँड आहे ठाकरे ब्रँड हा मुंबईतून तर हद्दपार झालेला आहे आणि अनेक ठिकाणी आता त्यांना भाजपाशी युत्या प्रतियुत्या करून आपल्याला सत्तेत येण्यासाठी वाटा मिळवायचा म्हणजे सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत संजय राऊत हे जे काही त्यांनी लिखाण केलं ते बोलले त्याचं खरंच मी या निमित्तानं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि राऊतांमधला पत्रकार जागृत झाला एवढं मला सांगल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, मी आपलं माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी आपला साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं हे जरूर सबस्क्राईब करा. आता इथं थांबतो, पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.